नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे वारंवार प्रश्न विचारले जात आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील डॅश डॅश हे शहर वाशिष्ठी नदीच्या काठी वसले आहे. वाशिष्ठी नदीच्या काठी कोणते शहर वसले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चिपळूण. चिपळूण हे शहर वाशिष्ठी नदीच्या काठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? ऑप्शन आहेत अजिंक्यतारा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड. हा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2024ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळत नाही. तर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड हे 3 किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली आहे? हा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2021ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1981 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. पुढचा प्रश्न, यापैकी कोणता समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे? हा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2018ला विचारलेला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोंडुरा. कोंडुरा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोठे नगर परिषद नाही? हा 2017ला प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 देवगड. देवगड येथे नगर परिषद नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? हा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग व वर्धा. पहिला सिंधुदुर्ग तर दुसरा वर्धा संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 4 नागपूर पोलीस भरती 2016ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? हा प्रश्न मित्रांनो नंदुरबार पोलीस भरती 2016ला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गोवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे गोवा राज्यात प्रवेश करता येतो. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता होता? हा प्रश्न मित्रांनो सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2016ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील कोठे आहे? खालीलपैकी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील कोणते आहे? ऑप्शन आहेत कळवण, भगूर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर. हा प्रश्न मित्रांनो नाशिक शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024साठी विचारण्यात आलेला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील कोणते आहे?
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.